नमस्कार. मी प्रांजली स्नेहा सुनील. तर बिग बॉस मराठी सीझन 6 जोरदार चालू आहे. तर दर विकेंडच्या वाराला आपल्याला भाऊच्या धक्क्यावर अनेक कंटेस्टंटला धक्के मिळतच असतात. पण त्याचबरोबर इथून धक्का तिथून धक्का असं म्हणत आपल्या सगळ्यांना धक्के देणारी ती म्हणजेच प्राजक्ता शुक्र आपल्यासोबत आहे. तर कशी आहेस? मी मस्त आहे. हाव आर यू? मी पण छान आहे. कसा होता प्रवास? छान होता. हम्म. एक वेगळा एक्सपिरियन्स होता. शिकले त्या एक्सपिरियन्स मध्ये, त्या प्रवासामध्ये छान वाईट सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या. स्वतःबद्दल खूप जाणून घेतलं. कारण एवढ्या प्रेशरमध्ये अशा बंद ह्याच्यात एन्व्हायरमेंटमध्ये कधीच मी राहिले नाही ऑब्व्हियसली. आणि मला असं वाटतं की जे जे बिग बॉस मध्ये राहून जातात त्यांच्या लाईफमध्ये, त्यांच्या पर्सनल काय म्हणतात, स्वतःला जाणून घेण्याच्या जर्नीमध्ये खूप चेंजेस येतात आणि खूप ऍडिशन्स होतात. तर ते नक्कीच झाले आहेत. बिग बॉस मध्ये जाण्याचा डिसिजन करिअर साठी घेतलेलास की संधी मिळाली तर जाऊयात अशा इंटेन्शन घेतलेलास? सगळं इन टोटल 2-3 गोष्टींमुळे घेतला गेला. मी आधी कधीही जीवनात विचार केला नव्हता की मी बिग बॉस मध्ये जाणार आहे किंवा कधीही जाईन. पण जी क्रिएटिव्हशी मीटिंग झाली त्यांनी ज्याप्रमाणे मला सांगितलं की आपला हा मराठी बिग बॉस स्पेशली खूप इमोशन्सचाही गेम आहे, तर ते समजून मी म्हटलं की आपण करू शकतो. आणि दुसरं म्हणजे डेफिनेटली बिग बॉस एक असा प्लॅटफॉर्म आहे जो घरोघरी तुम्हाला पोहोचवतो, तुमचा चेहराला ओळख मिळते. आणि खूप गॅप झाला होता माझा त्या टीव्हीवर येण्यासाठी. तर तोही एक कॅल्क्युलेटिव्ह मूव्ह होता की चला आपण करूया, ट्राय करूया असं. जेव्हा तू बिग बॉसच्या घरात गेलीस तेव्हा भाऊंनी सांगितलेलं की तू खूप इमोशनल आहेस, रडू येतं. मग आता ते सगळं चेंज झालंय की अजून ते आहे तेच आहे प्राजक्ता ताई? नाही, मी इमोशनल नक्कीच आहे, पण त्याला एक सांभाळणं मी नक्कीच शिकले आहे की आपल्या इमोशन्सचा कोणी गैरफायदा नको उचलायला, किंवा किंवा आपण खूप इमोशनल होतो तर त्याच्यामुळे कोणी वीक नको बोलायला. म्हणून मी ते इमोशन्स खूपदा बाहेर आणले नाही त्या घरात. रडणं जे म्हणतेस. आणि मी भाऊंना हे सांगितलं होतं की मला राग एक्सप्रेस करता येत नाही जाण्याच्या आधी. ते मला व्यवस्थित आता एक्सप्रेस करता येतंय त्या बिग बॉसच्या घरामुळे. कारण तिकडे खूप गरजेचंच होतं ते राग दाखवणं. तर ते एक ऍडिशन झालं आणि ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट ऍडिशन आहे, मला असं वाटतं. बरं, आता घराच्या बाहेर आलीस तर बिग बॉसचे सगळे सीझन मधले सगळे एपिसोड बघितलेस का? नाही, वेळच मिळाला नाहीये. शेवटचे जे फिश टास्क पण मी फॉरवर्ड करून करून बघितलं आणि त्याच्या आधीचा जो एपिसोड आहे तोही मी फॉरवर्ड करून करून बघितलंय. त्याच्याशिवाय माझं काहीही बघणं झालं नाहीये. बरं, बिग बॉस मध्ये सगळ्यांचे गेम आम्ही बघतोय, तुझाही बघितला. तुझ्या मते बाहेर येऊन तुला तुझा गेम काय वाटतोय जो तू खेळलीस आतमध्ये? मी सॅटिस्फाईड आहे. कारण मी जे विचार करून गेले होते की मी माझी पर्सनॅलिटी जी रिअल आहे ती दाखवणार. आणि कोणालाही घालून पडून बोलणार नाही आहे. कितीही कोणीही ट्रिगर केलं, टार्गेट केलं तरीही मी त्यात वाहून जाणार नाहीये. आणि ते मी सगळ्या गोष्टी केल्या. गेमसाठी ज्या ज्या गोष्टी रिक्वायर्ड होत्या की स्ट्रॅटेजीज आखणं किंवा टास्कला समजून घेणं, त्याला व्यवस्थित खेळणं, किंवा कोण व्यक्तींना ओळखणं, ह्या ज्या सगळ्या रिक्वायरमेंट होत्या बिग बॉसच्या त्या मी सगळ्या व्यवस्थित केल्या आणि समजून घेतल्या. तर मी माझ्या जर्नीशी खरंच खूप खुश आहे. बरं, आता तिथे आम्हाला दिसायचं की तू बाल्कनी, तुमचा तो एक झोन होता आणि त्यात करण दादा आणि तुम्ही ती वेगवेगळी नावं ठेवली होती. म्हणजे काय माहोल होता आणि करण दादाचं आणि तुझं काय रिलेशन आहे? हो, ते खूप टाइमपास आम्ही कोडिंग केलं होतं आणि आम्हाला असं खूप कूल वाटत होतं. पण त्याच्यावर तेज भावने म्हटलं अरे लोकांना तरी कळू द्या. आणि आम्ही असं म्हणायचो की आता लोक डायरी घेऊन बसत असतील की ऑस्ट्रेलिया नेमकी म्हणजे कोण वगैरे. ते का सुरू झालं होतं, कारण ती चुगली रूम सुरू झाली होती पहिल्या आठवड्यात. तर आता चुगली रूम मध्ये कोणाला आमची चुगली दाखवली तरी कळली नाही पाहिजे, अरे, त्यामुळे आम्ही ते गेम सुरू केला होता, ते कोडिंग सुरू केली होती. ते तसं होतं. आणि त्या ग्रुपमध्ये सगळेच जी माझ्याशी जुळली ना बाल्कनी ग्रुपमध्ये, त्या सगळ्यांशीच माझं खूप एक छान असं बॉन्ड आहे. तो कर्ण असो किंवा आयुष असो किंवा सचिन दादा असो किंवा सागर दादा असो, ती सगळी लोक अशी आहेत किंवा होती त्या गेम मध्ये ज्यांच्यावर मी ट्रस्ट करू शकत होते, ज्यांच्यावर मी मन मोकळं करून बोलू शकत होते. आणि हलकं वाटायचं त्या प्रेशरमध्ये आणि त्या हेवीनेसमध्ये. एक लाईट मोमेंट्स कोणी मला दिले ते या लोकांनी दिले. बरं, तिथे ना करण आणि तुझं रिलेशन ना खूप छान होतं, म्हणजे एक फ्रेंडशिप जेन्युइन. तर आल्यावर त्याला पहिला फोन केलायस का? पहिला असं नाही, पण माझं त्याच्याशी बोलणं नक्कीच झालंय, तिघांशीच. आणि खूप हसलो आम्ही आणि एकामेकांचं बाहेर निघाल्यावर कशी फिलिंग होती ते सगळं शेअर केली. आणि
कारण आम्ही तो प्रेशर एकत्र हँडल केला आहे किंवा फेस केला आहे, तर आम्हाला एक्झॅक्टली माहितीये की ते निघण्यानंतर कसं फिलिंग होते. किंवा हे जेव्हा बाहेर निघाले तिघेच, आयुष, करण आणि सचिन दादा, तिघांना माझी चिंता होत होती की ती आत आता कशी करणार. पण हो. सागर दादा होता, तर त्यांनाही थोडीशी एक ही होती की चला कोणीतरी आहे तिच्या बरोबर वगैरे. तर आता त्यांना सगळ्यांना अपडेट्स द्यायचे, त्यांच्या निघण्यावर घरी काय काय झालंय, कोणी काय काय बोललंय, ते सगळे अपडेट्स देणं आता बाकी आहे. बरं, ह्या सगळ्यात ना जसं पॉझिटिव्ह माणसं आपल्या जर्नीमध्ये असतात, तर निगेटिव्ह माणसं पण आपल्याला भेटतात. त्यातल्या त्यात 2 दिवस झाले एपिसोड की तन्वी असं म्हणाली की प्राजक्ता बाल्कनीमध्ये गेली, तिथून सगळ्यांना आउट केलं, मग ती टोळीमध्ये आली, तिथून आउट केलं. तर ह्या सेंटेन्सवर तुझं काय मत आहे? बापरे, मी तर खूपच पॉवरफुल आहे असं म्हणेन. तिने मला एवढी पॉवर देऊन दिली की मीच ठरवते आणि माझ्यामुळेच होतंय. तर आय थिंक ती मला खूप पॉवरफुल समजते. तिला या गोष्टीचं पण खूप खंत झालंय की सगळेहून माझ्याशीच का बोलतात. तर आय थिंक तिच्या नजरेत मी खरंच खूप पॉवरफुल आहे आणि स्ट्रॉंग आहे. आणि त्या जेलसीमध्ये तिची ही गोष्ट निघतायत असं मला वाटतं. कारण माझ्या अरे कोण डिसाईड करू शकतं यार, कोणाच्या हातात आहे तर का, आहे. हे विचार करणंच खूप चुकीचं आहे. हे तुम्ही जोडून आणता गोष्टी असं आणि एखाद्याला असं मीन करून बोलायचं, हे नाही छान आहे. आता मी निघाले तर विशालसाठी ते बोललं जाईल की विशाल, हो. तर कुठे ना कुठे ते फक्त शोधत राहतात स्कोप लोकांना नावं ठेवण्यासाठी. तेच ते करतील. बरं, तिथे आपण असतो ना, त्या वातावरणामुळे पण माणूस कधी कधी फ्रस्ट्रेट होतो, चिडचिडा होतो. तर असं तिथे तुला कोण वाटतंय की हा माणूस जेन्युइनली चांगला आहे बाहेर, पण इथे असा वागतोय, असं तुला कोण वाटतंय? हा, मला असं वाटतं की दीपाली ते खूप प्रेमळ आहे. इन हर कोर ती प्रेमळ माणूस आहे. पण त्या गेमसाठी ती पर्सनॅलिटी चेंज करते. तर तिच्याबद्दल नेहमीच मला असं वाटलं. बाकी तर सगळी पर्सनॅलिटी चेंज करूनच तिकडे आहेत मला असं वाटतं. रुचिता खूप मिसअंडरस्टूड आहे असं मला वाटतं. कारण ती स्वतःवर खूप चेंजेस करत गेली, सुधरवत गेली. आणि नक्कीच तिच्याकडनं चुका झाल्यात, पण तिने ते एक्सेप्ट पण केल्या आहेत. बरोबर. मग आला विशाल, तर विशाल छाती ठोकून सांगतो की मी करतो मॅन्युप्युलेशन. हो. ऑन द फेस आहे, जे आहे तो गेमर आहे, तर ऑन द फेस आहे. त्यात काहीही असं नाही की चेहरामागे पुढे काही आणि पाठीमागे काही, असं काही नाहीये त्याचं. तो गेमर आहे. आरबी खूप कन्फ्यूज केलंय त्यांनी, मला खूप कॉन्ट्रॅडिक्ट केलंय त्यांनी स्वतःला. कारण काही बोलतो आणि ऍक्शन काहीतरी वेगळं घेतो. बोलताना खूप छान छान बोलतो आणि टार्गेट फक्त मलाच करतो. तर त्याने मला खूप कन्फ्यूज केलंय.